नमस्कार. श्री निसर्गदत्त महाराज. एक चिंतन संकलन भाग 28. भाग 28. श्री निसर्गदत्त महाराज म्हणतात, हे बघा, मी सध्या 74 वर्षाचा आहे. मी सध्या 74 वर्षाचा आहे. असे म्हणा की 74 वर्षापूर्वीचे एक अभ्रकच आहे, एक बाळच आहे. पण मला हे स्पष्टपणे जाणवते की मी सर्व बदल होऊनही काहीच बदल न झालेला आहे. सर्व बदल होऊनही काहीच बदल न झालेला मी आहे. हे मी आहे, ते मी आहे, ते माझे आहे, ते तुझे आहे. मी इथे आहे, तिथे नाही, आता आहे, मग नाही, अशा कल्पनेने बिघडण्यापूर्वीचा मी जसा आहे तसा माझ्या असणेपणाच्या स्वरूपातच मी स्थिर आहे. अशा शुद्ध असण्याच्या स्थितीत राहता आले पाहिजे. अशा शुद्ध असण्याच्या स्थितीत राहता आले पाहिजे. तुमच्यावरचे ओझे, तुमच्यावरचा ताणतणाव केवळ तुमच्याच खोट्या तद्रुपतेमुळे आहे. सध्या तुमच्यावरचे ओझे, तुमचा ताणतणाव हा केवळ तुमच्याच खोट्या तद्रुपतेमुळेच आहे. वी आर ऑलवेज रिलेटेड विथ द थिंग्स, पीपल अँड आयडिया, असे जे कृष्णमूर्ती म्हणत. माझ्या गुरुची फक्त एकच सूचना मी प्राणपणाने पाळली. माझ्या गुरूंची फक्त एकच सूचना मी प्राणपणाने पाळली, ती म्हणजे मी आहे. स्वतःचे असणेपण या शुद्ध भावात तासनतास राहणे. या स्थितीत मी, माझे, तू, तुझे आणि सभोवतालचे जग सारे असूनही नसल्यासारखे होई. केवळ आणि केवळ अथांग शांती आणि अमोघ मौन तिथे असे. प्रश्न: माझे विचार सैरभैर आहेत. माझे विचार सैरभैर आहेत. मी निर्विचार कसा होऊ? यावर महाराज म्हणाले, तुम्ही रस्त्यावरील रहदारीकडे जितक्या अलिप्ततेने पाहता तसे पाहण्यास शिका. तुम्ही रस्त्यावरील रहदारीकडे जितक्या अलिप्तपणे पाहता तसे पाहण्यास शिका. विचार येतात, जातात, परत येतात, परत जातात. त्यांना कोणताही प्रतिसाद म्हणजे त्यांचे विशेष चिंतन करू नका व त्यामुळे हताशी होऊ नका, अगतिक पण होऊ नका. विचारांशी म्हणजे स्मृतीशी झगडण्यात काहीच अर्थ नाही. विचारांशी म्हणजे स्मृतीशी झगडण्यात काही अर्थ नाही. मग मी कोण आहे, हे जग म्हणजे खरोखरच काय आहे, इत्यादी प्रश्नात तुम्हाला रुची वाटेल. मग लक्षात येईल की मी आहे किंवा स्वतःचा असणेपणा हे सदैव यामागचे कारण आहे, जे की नेहमी हजरच आहे. एकदा का तुमची स्वतःच्या असणेपणाविषयीची म्हणजे त्यालाच चिकटून राहण्याची गोडी वाटली तर आपोआपच सगळ्या स्मृती आणि कल्पना यातील गोडी आपोआप ओसरेल व लक्षात येईल की इतका निवांतपणा, मोकळेपणा, तणावमुक्ती कशातच नाही. वस्तुतः हाच तुमचा स्वभाव आहे. प्रत्येकाला आपण असण्याचा आनंद असतो, पण त्यातील मर्म मात्र हे थोड्यांनाच कळते. प्रत्येक जण आपल्या असण्याच्या आनंदात असतो, पण त्यातील मर्म मात्र थोड्यांनाच कळते. आपले असणे कुणालाच नाकारता येत नाही, कारण यासारखी प्रत्यक्ष अनुभवाची दुसरी कोणतीच गोष्ट नाही.
शिवाय याला पुरावा पण नको. आणि विशेष म्हणजे हे ज्ञान तुम्हाला कुणाच्या सांगण्याने आले नाही. विश्वास, श्रद्धा यामुळे ते तुमच्यावर थोपवलेले नाही किंवा कुणी एखाद्याने ते तुमच्यावर थोपवलेले नाही किंवा कोणताही एखादा ग्रंथ, धार्मिक पुस्तक किंवा एखादे मानसशास्त्राचे पुस्तक आणि मोठा ग्रंथ असे वाचून तुम्ही ते मिळवलेले नाही. श्री रमण महर्षी म्हणत, काहीतरी असल्याशिवाय काहीतरी आहे असे वाटतच नाही. काहीतरी असल्याशिवाय काहीतरी आहे असे वाटतच नाही व हे आपल्या असणेपणानेच कळते. हे कळण्यामागे असणेपणच आहे. काहीतरी आहे हे आहे सत आणि काहीतरी आहे असे वाटते, यात वाटते आहे चित आणि असणेपणाच्या आवडीत आनंद आहे. म्हणूनच आपण नाही असे वाटूच शकत नाही. हाच सच्चित आनंदाचा गूढ अर्थ आहे. प्रश्न: मी ईश्वर आहे असा विचार मी कसा करू? मी ईश्वर आहे असा विचार मी करू काय? असा प्रश्न विचारला. करू काय? महाराज यावर म्हणाले, तुम्ही कोणत्याही प्रकारच्या कल्पनेशी सहमत होऊ नका. अगदी ईश्वराच्या कल्पनेशी सुद्धा. अशा कोणत्याच कल्पनेशी सहमत होऊ नका. कारण समजा की तुम्ही ईश्वर आहात तर मग तशी म्हणण्याची तुम्हाला जरूरत काय? यापेक्षा मी आहे किंवा स्वतःच्या असलेपणाच्या भावात डुबून राहा. म्हणजे मी काय आहे, मी काय नाही याची भेसळ तुम्ही करणार नाही. प्रश्न: माझे विचार मला सतावतात, काय करू? महाराज म्हणतात, तुम्ही या विचाराचे आभार माना. तुम्ही त्या विचारांचे आभार माना. कारण त्यामागे तुमचा असणेपणा आहे हे तुम्हाला त्यामुळे कळत आहे. म्हणून त्याच्याशी झगडू नका तर त्याचे आभारच माना. नाहीतर तुमच्या असलेपणाची तुमची ओळख झालीच नसती असे समजा. त्याचे आभार माना. नाहीतर तुमच्या असलेपणाशी ओळख तुमची झालीच नसती असे समजा की सगळीकडून तुम्हाला तुमच्या असणेपर्यंत पोहोचवण्याचेच हे सर्व काम चालू आहे. याचा तुम्ही फायदा घ्या. तुम्ही विचार थांबवण्याच्या भानगडीत पडू नका. फक्त त्यात रस घेणे बंद करा. म्हणजे तुमचा वाकडा हुक सरळ करा. म्हणजे असे की समजा जग हे गोल गोल कड्यासारखे आहे आणि हुक मुळी जगाची कडी आणि या हुकामुळेच जगाची कडी पकडल्या जाते. पण हुक मात्र सरळ करताच त्याच्या साहाय्याने त्यात काहीच अडकणार नाही. कारण आता ती हुक वाकडी नसून सरळ आहे व तुम्ही काहीही पकडू पण शकणार नाही. कोणताही विशिष्ट विचार उदाहरणार्थ अहम ब्रह्मास्मी वगैरे वगैरे ही तुमची नैसर्गिक अवस्था नाही. केवळ मौनच असे असते. म्हणूनच मौन आणि असणेपणा याची कल्पना करता येत नाही. निसर्गदत्त महाराज यावर म्हणाले किंवा निसर्गदत्त महाराज इथे एक फार महत्वाची गोष्ट सांगतात. आतापर्यंत तुम्ही इतके ऐकले ते जणू बीजच आहे. आतापर्यंत जे काही आपण सगळ्या भागांमध्ये समजा रमण महर्षीचे किंवा निसर्गदत्त महाराजांचे जे काही आपण ऐकले ते जणू बीजच आहे. ते जपा. योग्य मौसमात ते अंकुरेल, वाढेल, फळे फुले येतील. हे सर्व आपोआप होईल. तुम्ही काहीच करू नका. विरजणावरचे झाकण वारंवार काढून पाहिले तर दूध हे विरजणार नाही. धीर धरा. तुम्ही काहीच करण्याची जरुरी नाही.
फक्त आणि फक्त जे होत आहे किंवा जे होत जाईल त्याचा कुठलाच प्रतिबंध करू नका. त्यात नफा नुकसान असे पाहू नका. लाभाकरता चालणारा तुमचा जीवनक्रम व अनुकूल परिणाम होण्याकरता तुमची चाललेली धडपड व सवय ही तुम्ही थांबवा. प्रश्न: लोक आपल्याकडे उपदेशाकरता येतात, प्रश्न विचारतात. त्यांना काय उत्तर द्यावे हे आपणाला कसे कळते? यावर महाराज म्हणाले, मला जसा प्रश्न ऐकू येतो तसे त्याचे उत्तर पण ऐकू येते. मला जसा प्रश्न ऐकू येतो तसे त्याचे उत्तर पण ऐकू येते. प्रश्न: पण उत्तर बरोबर आहे हे तुम्हाला कसे काय कळते? यावर महाराज म्हणाले, उत्तराचा खरा उगम मला माहीत आहे. शुद्ध उगमातून शुद्ध पाणीच वाहते. त्याप्रमाणे उत्तराबद्दल मला अजिबात शंका नाही. इच्छा व भीती यांचा उत्तराशी काही संबंध नसतो. कारण आपले नाम, कुळ, गोत्र, वंश व देह हे सर्व मिळून मी असा जो सर्वसाधारण लोकांचा समज आहे, म्हणजे आपले नाम, कुळ, गोत्र, वंश व देह हे सर्व मिळून मी असा जो सर्वसाधारण लोकांचा म्हणजे आपणा सर्वांचा जो समज आहे तसा मात्र माझा समज नाही. मला काही चिटकलेले नाही आणि मी पण काही चिटकवून घेतले नाही. जर मी स्वतःला आपले नाव, कुळ, गोत्र, वंश, प्रांत आणि देह मिळून मी आहे असा जर मी समज करून घेतला असता तर तुमच्या प्रश्नांची उत्तरे मी देऊच शकलो नसतो आणि पर्यायाने मी पण तुम्हाला माझ्यासारखेच नामधारी, कुळ, गोत्र, वंशे इत्यादी असणारा देहच मानले असते. तर माझ्या उत्तराचा कुणाला काहीही फायदा झाला नसता. खरा गुरु कोणत्याही मताचे, मग ते कितीही चांगले असो किंवा कितीही खराब असले तरी तो त्याचे कधीही कौतुक करत बसत नाही. गोष्टी आहेत तशाच तो पाहतो आणि त्या जशा आहेत तशाच तो इतरांना दाखवतो. जर मी लोकांना ते स्वतःला समजतात तसे मी स्वतःला समजत असेल तर ते जसे स्वतःलाच नेहमी भयंकर रीतीने दुखावतात तसेच मी पण स्वतःला पण दुखवून घेतले असते. पण जर मी त्यांना ते वस्तुतः जसे आहेत तसे पाहत असेल तर ते माझ्या आणि इतरांच्या हिताचेच आहे. मला जर कोणी विचारले काय करावे, कोणती साधना करावी, कोणती जीवन पद्धती अंगीकारावी, तर मी म्हणेल काहीही करू नका, काहीही करू नका, फक्त असण्यावर लक्ष ठेवा. प्रश्न: माझ्याशी माझ्या भाषेतच बोला, ही तुमची अद्वैत. यावर महाराज म्हणाले, तुम्हाला तुम्ही एक फसणारी व्यक्ती आहे असे का वाटते बरे? तुम्हाला तुम्ही एक फसणारी व्यक्ती आहे असे का वाटते बरे? प्रश्न: अहो मी व्यक्ती म्हणूनच तर वावरतो ना. लोकही मला व्यक्ती समजतात. इतरांसारखे सर्व निर्णय मी माझ्या बुद्धीनेच घेतो. वेळ पडल्यास इतरांचे मार्गदर्शन घेऊन त्यांचे म्हणणे ऐकतो. मला माझ्यामध्येच गुंतून राहणे अतिशय आवडते. मग महाराज हसत म्हणाले, ठीक आहे, मग गुंतूनच राहा. पण मला फक्त हे सांगा की तुम्ही इथे कोणत्या कामासाठी आले आहात? प्रश्न: स्वतःला जास्त सुरक्षित व जास्त सुखी करण्याकरता, पण ते अजून जमले नाही. तुम्ही काही मदत करू शकाल काय? तुमचा हा असा सुरक्षितेचा आणि सुखाचा शोध तुम्हाला सुरक्षितेपासून आणि सुखापासून दूर ठेवतो. तुम्ही शोध थांबवा, असणेपणाकडे लक्ष ठेवा. रोग जुनाट असला तरी साधा आहे.
व त्यावरचा उपाय पण साधा आणि सोपा आहे, असे निसर्गदत्त महाराज त्यांना मार्गदर्शन करताना म्हणाले. ते पुढे असेही म्हणाले की अपेक्षा ही दुःखाला कारण असते आणि स्मृतीचा गैरवापर तुम्हाला असुरक्षित ठेवतो. स्मृतीचा गैरवापर थांबवा. तुम्ही काहीच व कुणीच नसला की तुम्ही खरे सुरक्षित आणि खरे सुखी असता. आपले असणे हे सर्वांनाच प्रिय असते, यालाच सच्चित आनंद म्हणतात. पण आपल्या याच आत्मचेतनेच्या आनंदाकडे आमचे मात्र मुळीच लक्ष नाही. आपण त्याचा लाभ घेत नाही, त्यात शिरत नाही, त्यात जे विजातीय आहे ते दूर करत नाही. ज्याप्रमाणे डोळ्यात विजातीय कुसळ गेले की जग अंधुक किंवा दिसेनासे होते. मी देह, मी मन हेच ते कुसळ आहे. हाच विजातीय समज आहे, चुकीचा समज आहे. याच चुकीच्या समजामुळे स्वतःबद्दलची व्यर्थ काळजी निर्माण होऊन आपल्या सच्चिद आनंदरूपी स्वरूपाकडे दुर्लक्ष होते. म्हणून आपण खरोखरची कुणी व्यक्ती आहोत याबद्दल शंका घेत राहा आणि ती टिकवण्यासाठी म्हणजे खरोखरची कुणी व्यक्ती आहोत ती टिकवण्यासाठी व्यर्थ धडपड करू नका. हा चुकीचा समज समजून घेताच तो आपोआप दूर होतो. चूक समजताच चूक आपोआप दूर पडते. हा चुकीचा स्वभाव आहे. हा चुकीच्या स्वभावाचा फायदा घ्या, हीच खरी साधना. नमस्कार.